भारताला झुकावं लागेल. नरेंद्र मोदीला झुकावं लागेल. भारताला रशियाकडून तेल घेणं थांबवावं लागेल. आणि एवढंच नाही तर भारताला ब्रिक्समधूनही बाहेर पडावं लागेल. आणि हे सगळं करून पण भारताने आम्हाला सॉरी म्हणायला पाहिजे. आणि मग डोनाल्ड ट्रम्प ठरवतील की आता भारताचं काय करायचं. हे असलं ताटपणाचं आणि मस्तीचं बोलणं आहे हावर्ड लुटनिक याचं, जो सध्या ट्रम्प सरकारच्या कॉमर्स मंत्रालयाचा सेक्रेटरी आहे. आता या माणसाचा माज एवढा मोठा आहे की त्याने भारताविरुद्ध जे शब्द वापरलेत ते चार चौघात किंवा खासगीमध्ये नाही तर त्यांच्याच देशाच्या एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ऑन रेकॉर्ड, आणि ते पण संपूर्ण जगासमोर भारताबद्दल तो असं बोलला आहे. प्रश्न हा आहे की एखाद्या मंत्रालयाच्या सेक्रेटरीचं भारतासारख्या देशाला असं अपमानास्पद बोलण्याचं धाडस कसं काय झालं. हा हावर्ड लुटनिक चुकून भावनेच्या भरात असं बोललाय की या बोलक्या पोपटाचा बोलवता धनी स्वतः ट्रम्प आहे. अमेरिकेच्या या अभद्र आणि अपमानजनक स्टेटमेंट नंतर भारत आणि अमेरिका यांचे संबंध खरोखरच पहिल्यासारखे होतील का. ट्रम्प जे सारखं म्हणतोय की भारत आणि अमेरिका यांच्या व्यापारामध्ये भारत अमेरिकेकडून जास्त कमवतोय, हे ऍक्च्युअल मध्ये किती खरं आणि किती खोटं आहे हे सर्व आपण आकडेवारीच्या सहाय्याने बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी प्रमोद खरात स्वागत करतोय तुमचं द मराठी बाणामध्ये. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही अशा प्रकारचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर सगळीकडे बघत असाल, ज्याच्यामध्ये चीनचे जिनपिंग, रशियाचे पुतिन आणि भारताचे मोदी हे एकत्र बोलताना, चालताना आणि हसताना दिसत आहेत. तारीख होती 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर. स्थळ होतं चीनमधलं तियानजिन शहर आणि प्रसंग होता SCO म्हणजेच शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या मीटिंगचा. त्याच्यामध्ये 10 देश आहेत, पण चर्चा मात्र या तिघांच्या मीटिंगची होत होती. कारण संपूर्ण जगाला माहिती होतं की भारत जर या मीटिंगमध्ये रशिया आणि चीन बरोबर गेला तर ईस्ट वर्सेस वेस्टमध्ये ईस्टची बाजू पहिल्यांदा तुल्यबळ होणार होती. आता भारताने आजपर्यंतही आपण अमेरिकेच्या बाजूने आहोत की रशियाच्या बाजूने आहोत हे उघडपणे कधीही सांगितलेलं नसतानाही, आणि जो भारत रशिया, चायना बरोबरच अमेरिका आणि युरोप बरोबर सुद्धा आपले संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत आहे हे माहिती असून सुद्धा फक्त या मीटिंग मधले या तिघांचे फोटो बघूनच ट्रम्पचा इगो चांगलाच हर्ट झालाय. आणि याच फ्रस्ट्रेशनमध्ये ट्रम्पने हे स्टेटमेंट केले, ज्याच्यामध्ये तो म्हणतोय की अमेरिकेने ऑफिशियली भारत आणि रशिया यांना चीनच्या हाती गमावले. या तिघांनाही त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देतोय. आता हे स्टेटमेंट वाचून तुम्हाला असं वाटेल की ट्रम्पला उशिरा का होईना अक्कल आली आणि त्याला कळले की त्यानं काय मोठी चूक केली आहे. पण तसं नाही आहे मित्रांनो. हे स्टेटमेंट त्याने पूर्णपणे उपहासात्मक दृष्टीने केलेलं आहे. भारत, चीन आणि रशिया या तिघांच्याही भेटीला ट्रम्प खोळ्यात काढतोय. ट्रम्प त्याच्या अशा स्टेटमेंट्समधून उघडपणे सांगतोय की आय डोंट केअर, मला फरक पडत नाही की भारत, चीन आणि रशिया काय करत आहेत, ते तिघं एकत्र येत आहेत की कुठला करार करतायत किंवा तिघे मिळून एखादी युती करतायत, मला काहीही फरक पडत नाही. पण अमेरिका एक देश म्हणून असाच विचार करतोय का, तर याचे उत्तर आहे नाही. अमेरिकेतले अनेक विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जाणकार यांच्याबरोबरच अमेरिकेच्या सामान्य नागरिकालाही आता असं वाटत आहे की गेल्या 25 वर्षात भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जे पण नातं निर्माण झालं होतं, ट्रम्पने काही दिवसातच त्या नात्याची वाट लावली. आता हे अमेरिकेतल्या अनेक लोकांना कळते, पण ट्रम्प अशा टाईपचा माणूस आहे की ज्याला त्याची चूक कळली तरी तो ती गोष्ट मान्य करणार नाही. आणि एखादी गोष्ट जी त्याला अपेक्षित नव्हती अशी गोष्ट घडली तरी तो जगासमोर असंच दाखवतो की जसं काही घडलंच नाही आणि मला असल्या गोष्टींमुळे काहीच फरक पडत नाही, असा त्याचा आवाज असतो. देशाचा मुख्य नेता जर असा असेल तर मग त्याची प्यादी पण तसंच बोलायला लागतात. हावर्ड लुटनिक हाही असाच एक प्यादा आहे, जो म्हणतो की येणाऱ्या 1-2 महिन्यातच मोदींना आणि भारताला झुकावं लागेल. आणि जसे युरोपचे सर्व नेते ट्रम्पच्या एका फोनवर एका टेबलवर मीटिंगसाठी बसले होते, त्यातच एखाद्या खुर्चीवर मोदी बसतील आणि ते म्हणतील की वी आर सॉरी, आणि मग ट्रम्प ठरवतील की भारताचं काय करायचं आहे ते. हा मूर्ख माणूस पुढे जाऊन असंही धमकावतोय की भारताला रशियाकडून तेल विकत घेणं तर थांबवावंच लागेल, शिवाय ब्रिक्स या संघटनेतूनही बाहेर पडावं लागेल. याचा अर्थ असा होतो मित्रांनो की ट्रम्पची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आधी त्याचं म्हणणं फक्त हे होतं की भारताने रशियाकडून तेल घेणं बंद करावं, पण आता ट्रम्प म्हणतोय की तेल घेणं पण बंद करायचं, त्यांच्या डॉलरला चॅलेंज निर्माण होईल अशी ब्रिक्स करन्सी सुद्धा बनवायची नाही, ब्रिक्स संघटनेतून बाहेर पडायचं आणि आम्हाला येऊन सॉरी सुद्धा म्हणायचं. इतकं बेजबाबदारपणाचं आणि प्रचंड मस्तीचं बोलणं हे फक्त अज्ञानामुळेच होतं, कारण ट्रम्प आणि त्याच्या सहकाऱ्यांना असं वाटतंय की भारत आणि अमेरिका यांच्या व्यापारामध्ये भारत अमेरिकेकडून जास्त कमावतो, त्यामुळे भारत आपल्या सर्व मागण्या मान्य करेल आणि आपल्या समोर लोटांगण घालेल. पण तसं काही घडताना दिसत नाहीये. ट्रम्पला कदाचित फक्त वस्तूंचा व्यापार दिसतो, पण भारत आणि अमेरिका यांच्यातला व्यापार हा फक्त वस्तू आणि सेवा यांच्यापुरता मर्यादित नाही आहे.
आता तुम्हाला मी एक चार्ट दाखवतो। याच्यामध्ये अमेरिका आणि भारत एकमेकांच्या बरोबर कुठला कुठला व्यापार करून एकमेकांकडून किती कमवतात हे तुम्हाला दिसेल। या चार्टमध्ये डाव्या बाजूला तुम्हाला दिसेल की अमेरिका आणि भारत कुठल्या कुठल्या क्षेत्रात व्यापार करतात। दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला दिसेल की भारत अमेरिकेकडून किती कमावतो, तिसऱ्या कॉलममध्ये अमेरिका भारताकडून किती कमावतो आणि चौथ्या कॉलममध्ये या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये केलेल्या व्यापारामध्ये कुठल्या देशाचा जास्त फायदा होतो हे दिसेल। पहिलं सेक्टर आहे वस्तूंची आयात व निर्यात। याच्यामध्ये भारत अमेरिकेला ज्या वस्तू निर्यात करतो त्यातून भारत 87 बिलियन डॉलर कमावतो, तर अमेरिका ज्या वस्तू भारताला निर्यात करतो त्यातून अमेरिकेला 41 बिलियन डॉलरचा फायदा होतो। म्हणजे या सेक्टरमध्ये भारताला तब्बल 46 बिलियन डॉलरचा फायदा होतो। आणि म्हणून ट्रम्प या एकाच सेक्टरचं उदाहरण सारखं देत असतो। याच सेक्टरच्या बाबतीत ट्रम्प अमेरिकी जनतेला ओढून सांगत असतो की बघा, भारत आपल्यापेक्षा जास्त कमवत आहे। पण हे अर्धसत्य आहे मित्रांनो, जे तो आपल्या लोकांपासून लपवत आहे। आता या चार्ट मधलं दुसरं सेक्टर बघा, जे आहे सर्व्हिसेस बद्दल। या सेक्टरमधून भारत 41.6 बिलियन डॉलर्स कमवतो, तर अमेरिका 41.8 बिलियन डॉलर्स। म्हणजे टेक्निकली इथं दोन्ही देश समान पातळीवर कमवतात। तिसरा सेक्टर आहे कंपनीज कडून मिळणारा रेव्हेन्यू। ज्या अमेरिकन कंपन्या भारतात येऊन बिझनेस करतात त्यांच्याकडून भारत दरवर्षी 40 बिलियन डॉलर्स कमवतो। पण ज्या भारतीय कंपन्या अमेरिकेत जाऊन आपला बिझनेस करतात त्यांच्याकडून अमेरिकेला 81 बिलियन डॉलरचं इन्कम मिळतं। म्हणजे या सेक्टरमध्ये अमेरिका भारतापेक्षा 41 बिलियन डॉलर जास्त कमवतो। त्यानंतर जे भारतीय विद्यार्थी भारतातून अमेरिकेला शिकण्यासाठी जातात त्यांची कॉलेज फीस, ट्यूशन फीस, त्यांच्या राहण्याचा खर्च, यातून अमेरिकेला वर्षाला 13 बिलियन डॉलरचं इन्कम मिळतं। शिवाय डिजिटल आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीच्या माध्यमातून दरवर्षी अमेरिकेला 20 बिलियन डॉलरचं इन्कम मिळतं। डिफेन्स आणि एरोस्पेसच्या सेक्टरमध्ये अमेरिकेकडून जे आपण सामान खरेदी करतो त्यातून 2 बिलियन डॉलरचं इन्कम अमेरिकेला मिळतं। आणि शेवटचा सेक्टर आहे रेमिटन्स। रेमिटन्स म्हणजे काय, तर जे भारतीय लोक अमेरिकेत जाऊन काम करतात आणि जे पण पैसे कमवतात त्यातला जो पैसा ते भारतात आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या आईवडिलांना पाठवतात, अशा पैशाला रेमिटन्स म्हणतात। आता हे तर उघड आहे की भारतातून जास्त लोक अमेरिकेत जाऊन नोकरी करतात, त्यामुळे या सेक्टरमधून दरवर्षी भारताला 27 बिलियन डॉलर मिळतात। या सगळ्या सेक्टर्सची गोळाबेरीज केली तर भारताचा फायदा हा 196 बिलियन डॉलरचा होतो आणि त्याच वेळी अमेरिकेचा फायदा हा 199 बिलियन डॉलरचा आहे। म्हणजे अमेरिका भारतापेक्षा 3 बिलियन डॉलर्स जास्तच कमावतो। आता या तक्त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की भारताला जेवढी अमेरिकेची गरज आहे तेवढीच अमेरिकेला सुद्धा भारताची गरज आहे। पण ट्रम्प आणि त्याचे प्यादे ही गोष्ट कधीच त्यांच्या जनतेसमोर मांडणार नाहीत, कारण ती त्यांच्या फायद्याची नाहीये। ट्रम्पच्या या दादागिरीला सध्या एकाच प्रकारे उत्तर देता येऊ शकतं, जसं चीनने केलं होतं। ट्रम्पने जेवढे पण टॅरिफ चीनवर लावण्याचा प्रयत्न केला तेवढेच टॅरिफ चीनने अमेरिकेवर लावले आणि चीन आपल्यासमोर नांगी टेकत नाही हे एकदा समजल्यानंतर ट्रम्पने माघार घ्यायला सुरुवात केली होती। आणि ज्या रशियन तेलाच्या खरेदीमध्ये चीन सगळ्यात अव्वल आहे त्याच्यावर टॅरिफ लावायचं सोडून ट्रम्प आपल्या भारतावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करतो। अशा वेळी भारतासमोर दोनच पर्याय उभे राहतात, एक तर संपूर्ण युरोप, जपान, पाकिस्तान सारखं अमेरिकेसमोर शरणागती पत्करायची, नाहीतर आपल्या देशाच्या आत्मसन्मानाला ठेच न लावता ट्रम्पच्या या दादागिरीला जसेच्या तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करणे। येणाऱ्या काळात मोदी सरकार कुठल्या पद्धतीने ट्रम्पला हँडल करते हे बघणं रोचक असेल। हार्वर्ड लुटनिकने केलेल्या या अपमानजनक स्टेटमेंटबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा। एक भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटते की संपूर्ण युरोप, जपान आणि पाकिस्तान यांनी आर्थिक फायद्यासाठी जशी ट्रम्प समोर शेपूट घातली तशीच शेपूट भारताने घालायला पाहिजे की चीन सारखा लढवय्या बाणा दाखवून अमेरिकेबरोबर दोन हात केले पाहिजेत? भारताने काय निवडायला पाहिजे, आर्थिक फायदा की आत्मसन्मान? कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा द मराठी वाणा। जय हिंद, जय महाराष्ट्र।